नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शेअर मार्केटशी रिलेटेड जी फंडामेंटल ॲनालिसिसची सीरीज आपण सुरू केलेली आहे त्यातलाच हा आजचा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डिव्हिडंड म्हणजे नक्की काय, डिव्हिडंड कंपनीकडनं दिला जातो म्हणजे नक्की काय केलं जातं, डिव्हिडंडच्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स आहेत तर त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं डिव्हिडंड यील्ड असेल, डिव्हिडंडचं जे पर्सेंटेज असेल, त्यानंतर डिव्हिडंड देण्यासाठी कंपनीला काय काय प्रक्रिया पार पाडावी लागते, कुठली प्रोसेस असते, त्याच्या ज्या डेट्स असतात, रेकॉर्ड डेट असेल, एक्स डिव्हिडंड डेट असेल, डिव्हिडंड कम डेट असेल, तर या डेट्सचा अर्थ नक्की काय, याचा यूज कसा केला जातो आणि तुम्ही ह्या सगळ्या तारखांचा यूज करून कंपनीचा डिव्हिडंड कसा पदरात पाडून घेऊ शकता, तर हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात डिव्हिडंड म्हणजे नक्की काय, डिव्हिडंडची डेफिनेशन काय आहे. तर अ डिव्हिडंड इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ रिवॉर्ड फ्रॉम अ पोर्शन ऑफ कंपनीज प्रॉफिट अँड इज पेड टू अ क्लास ऑफ इट्स शेअर होल्डर्स इन कॅश. तर डिव्हिडंड म्हणजे काय, तर कंपनीला जो नेट प्रॉफिट होतो, सगळा खर्च जाता, त्यातनं बोर्ड ऑफ डिरेक्टर काही अमाऊंट ही डिव्हिडंड म्हणून देण्याचं जाहीर करते. तर ते सगळ्या शेअर होल्डर्समध्ये समान वाटलं जातं. म्हणजे अगदी प्रमोटरचे शेअर्स असतील किंवा तुमच्याकडे असलेले अगदी रिटेल शेअर्स असतील, सगळ्यांमध्ये ते समान वाटलं जातं, कमी जास्त करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते कॅशमध्ये दिलं जातं. लक्षामध्ये म्हणजेच काय, तर तो पूर्णपणे प्रॉफिटमधनं द्यावा लागतो. म्हणजे डिव्हिडंड पेईंग कंपन्या घ्याव्यात असं आपण नेहमी ऐकतो किंवा त्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत असं आपण नेहमी ऐकतो. पण असं का, तर त्याच्यामागचं कारणच हे आहे की कंपनी कर्ज काढून तुम्हाला डिव्हिडंड देऊ शकत नाही. कारण कर्ज काढून कंपनी धंदा करू शकते किंवा बॅलन्स शीटमध्ये फेरफार करू शकते, वॉटेवर, बरोबर. पण जर कंपनीला डिव्हिडंड द्यायचा असेल, लक्षामध्ये, तुमच्यासाठी ती अमाऊंट फार छोटी असते. काही काही कंपन्यांचे डिव्हिडंड्स किती मिळतात, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असे पर शेअर डिव्हिडंड आपल्याला मिळत असतात. ही अमाऊंट जरी आपल्यासाठी कमी असली तरी ही कलेक्टिव्ह अमाऊंट जर आपल्याला पाहिली तर शेअर होल्डरच्या संख्येमध्ये खूप मोठी अमाऊंट असते. म्हणजे कंपनीसाठी तो जो खर्च असतो तो असतो अराऊंड 1000 कोटी, 1500, 2000 कोटी असे खर्च करावे लागतात कंपनीला डिव्हिडंडसाठी पैसे. म्हणजेच जेव्हा कुणाला कंपनीला डिव्हिडंड द्यायचा असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणात फंड्स लागतात. मग हे फंड्स त्यांना त्यांच्या नेट प्रॉफिटमधनंच द्यावा लागतात, बरोबर. तर ही आहे डिव्हिडंड म्हणजे काय याची व्याख्या अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. आता पाहूयात डिव्हिडंडचे टाईप कुठले आहेत, डिव्हिडंडचे प्रकार. तर सगळ्यात पहिला प्रकार असतो इंटरिम डिव्हिडंड. इंटरिम डिव्हिडंड म्हणजे नक्की काय, तर जे कंपनीचे क्वार्टर्स असतात, 3-3 महिन्याचे जे क्वार्टर्स असतात, एका वर्षामध्ये 4, तर त्या क्वार्टर्समध्ये जर कंपनीने डिव्हिडंड दिला, आता ते कंपल्सरी नसतं, त्यामुळे काही कंपन्या देतात, काही कंपन्या देत नाहीत आणि कधी तर काही कंपन्या डिव्हिडंडसुद्धा देत नाहीत, बरोबर. तर इंटरिम डिव्हिडंड म्हणजे काय, तर ज्या क्वार्टर्स असतात त्या क्वार्टरमध्ये जे काही डिव्हिडंड्स दिले जातात तर त्याला इंटरिम डिव्हिडंड म्हणतात. आणि हे डिव्हिडंड देताना कंपनी मेन्शन करते की हा इंटरिम डिव्हिडंड आहे की फायनल डिव्हिडंड आहे, त्यामुळे तुमच्या ते लक्षामध्ये येतं. आता दुसरा प्रकार असतो फायनल डिव्हिडंड. म्हणजेच काय, जेव्हा मार्च संपतो कंपनीचा, बरोबर, आणि एक फायनान्शियल इयर पूर्ण होतं आणि फायनान्शियल इयर पूर्ण झाल्यानंतर कंपनी जो डिव्हिडंड देते त्याला फायनल डिव्हिडंड म्हणतात. म्हणजे त्या वर्षीचा तो शेवटचा डिव्हिडंड. म्हणजे इंटरिम डिव्हिडंड किती मिळेल, कधी मिळेल, काही कंपन्या दर 3 महिन्याला देतात, तर काही कंपन्या 6 महिन्यातनं एकदा देतात, काही 9 महिन्यातनं एकदा देतात. जसं त्यांना परवडेल किंवा जसे पैसे त्यांच्याकडे येतील त्या पद्धतीने ते डिव्हिडंडचं वाटप करत असतात. पण फायनल डिव्हिडंड म्हणजे आता ह्या फायनान्शियल इयरमधला हा शेवटचा डिव्हिडंड आहे, यानंतर आपल्याला डिव्हिडंड मिळणार नाही, म्हणून त्याला फायनल डिव्हिडंड असं म्हणतात. तर आता यामध्ये जो डिसिजन असतो तो पूर्णपणे AGMमध्ये घेतला जातो. म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग जी असते तर त्यामध्ये हे प्रपोजल मांडलं जातं आणि त्यामध्ये जे मोठमोठे शेअर होल्डर्स असतात किंवा ज्यांना आपण प्रमोटर म्हणू शकतो, तर ते लोक हा डिसिजन घेत असतात की कंपनीकडे किती कॅश शिल्लक आहे, काय नाही आहे. तर या बेसिसवरती तो डिसिजन घेतला जातो. तर आता पुढं पाहूयात की टर्म्स ऑफ डिव्हिडंड. म्हणजे डिव्हिडंडच्या ज्या काही टर्म्स आहेत त्या आता आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करूयात.
सगळ्यात पहिली टर्म डिक्लेरेशन डेट. डिक्लेरेशन डेट म्हणजे काय? अ डेट व्हेन अनाउन्स टू गिव्ह अ डिव्हिडंड. म्हणजेच काय? तर सगळ्यात सुरुवातीला जेव्हा एखादी कंपनी डिव्हिडंड देण्यासाठी एखादी AGM किंवा एखादी मीटिंग बोलवते हायर लेवलला, तेव्हा त्या मीटिंगमध्ये ठरवलं जातं की आता आपण डिव्हिडंड देऊयात. आणि मग बाहेर आल्यानंतर त्या मीटिंगमधनं ते ऑफिशियली डिक्लेअर करतात की आता कंपनी डिव्हिडंड देणार आहे. मग ती एक न्यूज म्हणून बाहेर येते त्या कंपनीची. आलं लक्षामध्ये? मग ती पेपरमध्ये छापून येते, त्यानंतर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती पाहायला मिळतं, पुन्हा त्यांच्या जे काही बॅलन्स शीट आहे त्यामध्ये ते ॲड केलं जातं. म्हणजे ऑफिशियली ती गोष्ट केली जाते, त्याला डिक्लेरेशन डेट म्हणतात. आता पुढची टर्म आहे एक्स डिव्हिडंड डेट. आता एक्स डिव्हिडंड डेट म्हणजे काय? ऑन दिस डेट यू मस्ट हॅव शेअर्स इन युअर डीमॅट अकाउंट. म्हणजेच काय? कंपनी जशी डिक्लेअर करते तसंच त्यासोबत ते एक एक्स डिव्हिडंड डेट डिक्लेअर करत असते. म्हणजेच समजा कंपनीने आज डिव्हिडंड द्यायचं असं जाहीर केलं, तर मग कंपनी काय करते? एक डेट ठरवते. म्हणजे साधारणतः डिक्लेरेशन डेटपासून त्या एक्स डिव्हिडंड डेटमध्ये नॉर्मली अंतर असतं एक 20 दिवस 25 दिवसाचं अंतर असतं, बरोबर? तर या सगळ्या दिवसांमध्ये कंपनीला बाकीच्या प्रोसिजर पण कंप्लीट करायच्या असतात. मग एक्स डिव्हिडंड डेट ते ठरवतात आणि ती डेट डिक्लेअर केली जाते ऑफिशियली. मग त्या डेटला तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्या डेटपर्यंत तुमच्याकडे कंपनीचे शेअर्स असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ते कंपनीचे शेअर्स परचेस करण्यासाठी 20-25 दिवसाचा कालावधी मिळतो. त्या दरम्यान तुम्हाला ते शेअर्स परचेस करून तुमच्या डीमॅट अकाउंटला ठेवायचे आहेत. आणि लक्षामध्ये ट्रेड करायचं नाही आहे, तर तुमच्या अकाउंटला शेअर्स घेऊन ठेवायचे आहेत. त्या एक्स डिव्हिडंड डेटला जेवढ्या काही लोकांच्या अकाउंटला कंपनीचे शेअर्स असतील त्या लोकांना डिव्हिडंड दिला जातो, बरोबर? तर आता पुढं पाहूयात. रेकॉर्ड डेट. रेकॉर्ड डेट म्हणजे काय? ऑन धिस डेट कंपनी कलेक्ट ऑल द डेटा टिल एक्स डिव्हिडंड डेट अँड काउंट द नंबर ऑफ शेअर होल्डर्स अँड शेअर्स अँड प्रोसीड. म्हणजेच काय की रेकॉर्ड डेटला कंपनी काय करते? तर सगळा डेटा कलेक्ट करते एक्स डिव्हिडंड डेटपर्यंतचा. म्हणजेच कंपनीने जे जाहीर केलेलं असतं की आता आम्ही एक्स डिव्हिडंड डेट दिलेली आहे, तुम्ही शेअर्स परचेस करा, आणि मग ते रेकॉर्ड त्यांना पाहिजे असतं. मग ते सगळं रेकॉर्ड जे आहे एक्स डिव्हिडंड डेटपर्यंतचं ते घेतात आणि त्यामध्ये किती लोकांकडे किती शेअर्स आहेत त्याचं डिवायडेशन केलं जातं किंवा आपण त्याला म्हणतो क्लासिफिकेशन केलं जातं. आणि तो सगळा डेटा पुढे प्रोसिजरसाठी पाठवला जातो की कोणाकडे किती शेअर्स आहेत आणि त्यानंतर कोणाला किती पैसे द्यायचे आहेत यासाठी. तर आता पुढे एक ही टर्म जास्त यूज केली जात नाही किंवा मग ही टर्म आपण काय म्हणतो की ही त्यांच्या अकाउंटिंगशी जास्त रिलेटेड असते, आपल्या शेअर होल्डरशी थोडी कमी रिलेटेड असते, म्हणून ही टर्म जास्त कोणी पाहत नाही, पण आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. आता याला म्हणतात कम डिव्हिडंड. तर कम डिव्हिडंड म्हणजे नक्की काय? कंपनी ॲडजस्ट द बॅलन्स शीट अँड शेअर प्राईस. आणि दुसरं ह्याचा अर्थ काय होतो? ड्युरेशन बिटवीन डिक्लेरेशन डेट अँड एक्स डिव्हिडंड डेट. म्हणजेच काय? कंपनी ज्या दिवशी डिक्लेअर करते, आलं लक्षामध्ये की आम्ही आता डिव्हिडंड देणार आहोत, तिथपासनं ते एक्स डिव्हिडंड डेटपर्यंतचा जो काही कालावधी आहे तर त्या ड्युरेशनला कम डिव्हिडंड असं म्हटलं जातं. मग आता यामध्ये काय केलं जातं कंपनीला की जेव्हा कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देते तर तो डिव्हिडंड तुम्हाला कॅशमध्ये द्यावा लागतो आणि कॅशमध्ये जे पैसे मिळतात ते कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ॲडजस्ट करावे लागतात, ते तिथं दाखवावे लागतात कुणाला किती पैसे दिलेत, काय केले. तर ही सगळा डेटा त्यांना मांडण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला कम डिव्हिडंड असं म्हणतात. आलं लक्षामध्ये? तर ही जी टर्म आहे ही आपल्यासाठी फार युजफुल नाही आहे इन्व्हेस्टर्ससाठी, पण ही माहीत असावी म्हणून इथं सांगितलेली आहे. आता पुढची टर्म आहे पे आउट डेट. आता ही तर सगळ्यांसाठी फार महत्त्वाची डेट असते, बरोबर? ऑन दिस डेट डिव्हिडंड विल बी क्रेडिटेड इन शेअर होल्डर्स बँक अकाउंट लिंक्ड टू हिज डीमॅट अकाउंट. तर आता सगळ्यात महत्त्वाची डेट, ज्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सगळ्यांना एकाच दिवशी पैसे मिळतात, कुणालाही आधी कुणालाही नंतर असे पैसे मिळत नाहीत. एकाच दिवशी सर्वांना पैसे मिळतात. मग ती जी डेट आहे तर ती कंपनीने ऑलरेडी डिक्लेअर केलेली असते आणि त्याच डेटला सगळ्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जातात. आणि सगळ्या शेअर होल्डर्सचे
जे डीमॅट अकाउंट्स आहेत तर त्या डीमॅट अकाउंटला त्यांचे जे कुठले सेविंग अकाउंट्स लिंक असतील तर त्याच अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर केले जातात आणि तुम्हाला तसा ईमेल पण येतो जो तुमचा ऑफिशियल रजिस्टर्ड मेल आय डी असेल त्यावरती. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या डीमॅट अकाउंटला असंच सेविंग अकाउंट तुमचं लिंक करून ठेवा जे तुम्ही नेहमी वापरता. आलं लक्षामध्ये? म्हणजेच तुम्हाला ते पैसे यूज करता येतील. कारण बरेचसे लोक मी पाहिलेले आहेत की जनरली ते डीमॅट अकाउंटला ते जे कुठलं अकाउंट यूज करतच नाहीत असं अकाउंट देतात, पण तुम्हाला त्यामध्ये फार प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण सगळ्यात पहिली गोष्ट तुमचे डीमॅट अकाउंटची जी माहिती आहे ती सरकारकडे गोपनीय माहिती असते, ती कुणालाही दिली जात नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचं असतं म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे तेव्हा तुम्हाला त्याच अकाउंटबद्दल करावे लागतात. त्यानंतर जर समजा तुमच्या डीमॅटमध्ये जो काही तुमचा प्रॉफिट असेल तो प्रॉफिट समजा तुम्हाला काढून घ्यायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा ते पैसे रिमूव्ह करायला जाता किंवा काढायला जाता तेव्हासुद्धा ते पैसे तुमच्या त्याच अकाउंटला येत असतात, त्याच सेविंग अकाउंटला जे तुमचं लिंक आहे. आणि डिव्हिडंडसुद्धा तुम्हाला त्याच अकाउंटवरती मिळतो. त्यामुळं तुमचं नेहमी ॲक्टिव्ह अकाउंट तुमच्या डीमॅट अकाउंटला लिंक केलेलं असलं पाहिजे. आता पुढची टर्म आहे, आता पुढे एक एक्झाम्पल आपण तुम्हाला दाखवूया. ज्या आत्ता सगळ्या डेट्स मी तुम्हाला सांगितल्या तर त्या आपण ॲज अ एक्झाम्पल म्हणून पाहू. म्हणजे त्यातलं ड्युरेशन जे आहे ते अंदाजे तुमच्या लक्षात येईल. हां, ॲक्च्युअल एवढाच डिस्टन्स ठेवला जातो असं नाही, पण हा जनरल डिस्टन्स आहे की ॲटलिस्ट 90% कंपन्या ह्याच पद्धतीने डिस्टन्स ठेवतात. काही कंपन्या 1-2 दिवसाचा इकडे तिकडे फरक करत असतील, यापेक्षा जास्त वेगळे काही यामध्ये होत नाही. तर आता सगळ्यात पहिली डेट डिक्लेरेशन डेट. समजा डिक्लेरेशन डेट 1 मे आहे. ओके, तर एक्स डिव्हिडंड डेट ही 29 मे असेल. म्हणजे साधारणतः 20 ते 25 दिवसांच्या आसपासचा कालावधी त्यांना तिथे मिळतोय. पुढची रेकॉर्ड डेट जी आहे ती 31 मे असेल. बरोबर. मग आता एक्स डिव्हिडंड डेट नंतर साधारणतः 2-3 दिवसाने रेकॉर्ड डेट असते. त्यानंतर पेआउट डेट. पेआउट डेट ही 10 जूनची आहे. तर रेकॉर्ड डेट आणि पेआउट डेटमध्ये थोडासा जास्त डिफरन्स असतो, कारण त्यांना खूप सारं काम करायचं असतं. त्यांना काय करायचं असतं, सगळा डेटा कलेक्ट करायचा असतो, सगळ्यांना पेआउटच्या रिक्वेस्ट द्यायच्या असतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंड एकाच दिवशी त्यांना डिस्पॅच करायचा असतो. तर ते सगळं बॅलन्स शीटवरती ॲडजस्ट करण्यासाठी आणि कंपनीला तो फंड जमा करून तो वाटण्यासाठी थोडासा कालावधी लागत असतो. तर अशा पद्धतीने हे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. आता पाहूयात की आहे ना, डिव्हिडंड जे आहे ते पर्सेंटेजमध्ये दिलं जातं. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो, काही काही कंपन्या डिव्हिडंड जो आहे तो पर्सेंटेजमध्ये देतात, काही काही कंपन्या अमाऊंटमध्ये देतात. पण शक्यतो डिव्हिडंडमध्ये देण्याची प्रथा पहिल्यापासून जुन्या काळापासून आहे. तर त्यामध्ये एक घोळ असा होतो किंवा यामध्ये एक टर्म अशी आहे की जनरली लोकांना काय सांगितलं जातं की आम्ही 500% डिव्हिडंड दिला, 400%, 300% डिव्हिडंड दिला. मग लोकांना असं वाटतं की समजा शेअर प्राईस 100 रुपये आहे तर त्याच्या 5 पट मिळणार का, त्याच्या 4 पट मिळणार का, 400 पट म्हणल्यावरती. मग हे लोकांच्या लक्षात येत नाही. मग ही टर्म नक्की काय आहे, समजा हे पर्सेंटेज दिलं तर हे कॅल्क्युलेट करून आपल्याला नक्की किती डिव्हिडंड मिळणार आहे हे कसं समजून घ्यावं, तर हे आता आपण पाहूयात. तर समजा एखादी कंपनी आहे, तिने 400% डिव्हिडंड दिला आहे. बरोबर. तर डिव्हिडंड ऑलवेज गिवन ऑन पर्सेंटेज ऑफ द कंपनीज फेस व्हॅल्यू, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काय, हा जो 400% डिव्हिडंड ते देणार आहेत तर तो कंपनीच्या फेस व्हॅल्यूवरती देणार आहेत. कंपनीची जी काही शेअर प्राईस आहे ती इथे कुठलाही मॅटर करत नाही. तर आता याचं एक एक्झाम्पल आपण पाहूयात. समजा फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि शेअर प्राईस आहे 500 रुपये. तर याचं कॅल्क्युलेशन कसं असेल, 400 आपण इथं काय घेतलं तर 400% डिव्हिडंड कंपनी देणार आहे म्हणून. तर 400 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 40 रुपये पर शेअर. तर तुम्हाला जो डिव्हिडंड मिळणार आहे तो आहे 40 रुपये पर शेअर. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं पाहूयात, डिव्हिडंड यील्ड म्हणजे नक्की काय. डिव्हिडंड यील्ड ही एक फार महत्त्वाची संकल्पना आहे की जी आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता डिव्हिडंड यील्डमधनं आपल्याला काय समजणार आहे, तर डिव्हिडंड यील्ड शोज दॅट हाऊ मच यू अर्न फ्रॉम दिस डिव्हिडंड. म्हणजेच काय, आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत की ज्या डिव्हिडंड देतात. बरोबर. पण प्रत्येक कंपनीचा डिव्हिडंड हा कमी जास्त असतो.
मग तुम्हाला समजणार कसं की समजा तुम्ही हे पैसे एखाद्या बँकेत FD केले किंवा मग एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला ही जी कंपनी देते, समजा एक ABC कंपनी देते, तो डिव्हिडंड तुमच्यासाठी जास्त आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या मानाने, की XYZ कंपनी तुम्हाला जो डिव्हिडंड देते तो जास्त आहे. तर त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसं केलं जातं ते इथं तुम्हाला आता दाखवणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, डिव्हिडंड यील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲन्युअल डिव्हिडंड बरोबर डिवायडेड बाय स्टॉक प्राईस आणि त्याला गुणिले 100 बरोबर, हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असतं. म्हणजेच आता इथं आपण तुम्हाला दाखवूयात, आपण ह्याचं तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवूयात दोन कंपन्यांसोबत. समजा एक ABC कंपनी आहे, तिने समजा 40 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे बरोबर, जे आपण वरचंच उदाहरण घेतलं आहे. तर त्यामध्ये 500% कंपनीने डिव्हिडंड दिल्यामुळं 40 डिवायडेड बाय 500 गुणिले 100 किती टक्के आले? 8%. म्हणजेच तुम्हाला कंपनीने 8% डिव्हिडंड दिलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बरोबर. आता दुसरी कंपनी आहे XYZ, तिने सुद्धा तुम्हाला 40 रुपयेच डिव्हिडंड दिलेला आहे बरोबर. मग त्या कंपनीने असं डिक्लेअर केलं आहे की फेस व्हॅल्यूचे आम्ही 1000% डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजेच काय, 40 डिवायडेड बाय 1000 गुणिले 100 म्हणजे किती पर्सेंट आले? 4%. म्हणजे तुम्हाला इथे हे लक्षात येतं की ABC कंपनी जी आहे तर ती तुम्हाला गुंतवणुकीसाठी जास्त फायद्याची आहे, कारण ती तुम्हाला 8% डिव्हिडंड यील्ड देते दरवर्षी लक्षामध्ये. आणि जी XYZ आहे तर ती तुम्हाला 4% देते. जरी तुम्ही इथं काय पाहिलं तरी दोन्ही कंपन्यांनी 40 रुपयाचाच डिव्हिडंड दिलेला आहे तरीसुद्धा, म्हणजे डिव्हिडंड यील्ड जे आहे ते आपल्याला इथं फायद्याचं ठरतं. डिव्हिडंड यील्ड हे आपण नेहमी चेक केलं पाहिजे कंपन्यांचं, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येतं की कुठली अशी कंपनी आहे की जी आकड्यामध्ये समजा जरी पैशाच्या स्वरूपात जरी समजा जास्त डिव्हिडंड देत असेल तरी तिच्या इन्व्हेस्टमेंटच्या मानाने ती नक्की किती % रिटर्न आपल्याला देते ते आपण नेहमी चेक केलं पाहिजे. पण इन जनरल तुम्हाला सांगतो, जे काही डिव्हिडंड आपल्याला मिळत असतं त्याचं पर्सेंटेज हे बँकेच्या इंटरेस्ट रेटप्रमाणे असतं. बँकेच्या FDपेक्षा तुम्हाला इथं नेहमी कमी रिटर्न्स मिळतात. मॅक्सिमम तुम्हाला 5 ते 6% रिटर्न्स तुम्हाला डिव्हिडंडमधनं मिळतात, यापेक्षा जास्त जनरली मिळत नाहीत. फार कमी अशा कंपन्या असतील की ज्या तुम्हाला FDपेक्षा जास्त रिटर्न्स इथं देत असतील, कारण प्राईस ॲप्रिसिएशन हे कंपनीसाठी फार महत्त्वाचं असतं स्टॉकमध्ये. त्यामुळं डिव्हिडंड जो आहे तो एक बोनस म्हणून तुम्हाला दिला जातो किंवा बोनस म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला ड्युएल प्रॉफिट असतो, हा सुद्धा डिव्हिडंडसुद्धा आणि प्राईस जी वाढत जाते स्टॉकची तो सुद्धा. आता पुढं पाहूयात की डिव्हिडंडमध्ये तुम्हाला एक छानसा मंत्र मी इथं देतो आहे. काय मंत्र आहे तर आता हे नेहमी लक्षात ठेवा. मोस्टली गव्हर्नमेंट कंपनीज आर गिविंग हाय डिव्हिडंड अँड प्रायव्हेट कंपनीज आर गिविंग लो डिव्हिडंड्स बरोबर. म्हणजेच काय, ज्या गव्हर्नमेंट कंपनीज आहेत तर त्या तुम्हाला नेहमी जास्तीचा डिव्हिडंड देतात आणि ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या तुम्हाला नेहमी कमी डिव्हिडंड देतात. मग गव्हर्नमेंट कंपनीजमध्येच इन्व्हेस्टमेंट करावी का? प्रायव्हेट कंपनीज जास्त डिव्हिडंड देत नाहीत याचा अर्थ त्या कंपन्या खराब आहेत का किंवा त्यांच्याकडे पैसे नाहीत का? मग त्या का देत नाहीत? तर त्याचं कारण पुढं आहे. बिकॉज गव्हर्नमेंट कंपनीज डिड नॉट हॅव एक्सपान्शन प्लॅन्स अँड प्रायव्हेट कंपनीज एक्सपांडिंग युजिंग डिव्हिडंड मनी. म्हणजेच काय, जो छोटा मोठा डिव्हिडंड कंपनी तुम्हाला देणार आहे तर त्यामध्ये प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या बाहेरनं फंड्स घेऊन बिझनेस वाढवण्यापेक्षा जो काही डिव्हिडंडसाठी पैसा ते घालवणार आहेत तर त्या पैशाला ते पुन्हा रिइन्व्हेस्ट करतात आणि त्यातनं तुम्हाला ते पुन्हा स्टॉक प्राईस वाढवून देतात, जेणेकरून ते त्यांचा बिझनेस वाढवत असतात. आणि गव्हर्नमेंटचं कसं असतं की त्यांचा बिझनेस हा एका ठराविक लेवलमध्येच चालत असतो. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत, तुम्ही नॉर्मली जर चेक केलं तर गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत तर त्या गव्हर्नमेंटसाठीच मोस्टली काम करतात. समजा एव्हिएशनमध्ये असेल किंवा रेल्वेसारखी कंपनी असेल किंवा अजूनही भरपूर अशा कंपन्या आहेत, त्या जर तुम्ही व्यवस्थित पाहिल्या तर त्या जसं आपण म्हणतो की IT सेक्टरमध्ये असेल किंवा अशा कुठल्याही सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या कंपन्या काम करत नाहीत. त्या कंपन्या ज्या काम करतात त्या मोस्टली गव्हर्नमेंटसाठी काम करतात, की गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स असतात तिथं ते तुम्हाला एम्प्लॉयमेंट जनरेट करून देण्यासाठी काम करत असतात लक्षामध्ये. तर
त्यामुळं त्या कंपन्यांकडे कुठलंही असं फार मोठं व्हिजन नसतं किंवा मग त्यांना कुठलीही अशी फार मोठी पायरी गाठायची नसते. त्यांना स्टेबल राहून काम करायचं असतं आणि येणाऱ्या प्रॉफिटमधनं, कारण त्या गव्हर्नमेंटच्याच कंपन्या असतात, गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये फार मोठे मोठे स्टेक्स असतात. त्यामुळं गव्हर्नमेंट चालवण्यासाठी गव्हर्नमेंटला जे पैसे लागतात तर त्यासाठी गव्हर्नमेंट इकडनं डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये ते पैसे घेत असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर ही होती डिव्हिडंडबद्दलची सगळी माहिती, ऑलमोस्ट झालेली आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि डिव्हिडंडबद्दल जर समजा तुम्हाला या संदर्भात किंवा यापेक्षा अजून जर काही वेगळे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचीही उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच तुम्हाला प्रयत्न करू. तर मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील आणि फंडामेंटल ॲनालिसिसची ही सिरीज तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून घेता येईल, की जेणेकरून तुम्हाला यातनं स्टॉक निवडणं सोपं जाईल आणि तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व लक्षामध्ये येईल. तर मित्रांनो, चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर. धन्यवाद.